श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा गोधर्मन्ति सतां प्रतिमसंवत् तदारम्भे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् शारदां शारदां भोजभद्रा भद्राम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रिया। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांसा जनि जन्मनामार्था जयाने सनातके जयांचाखि सर्वदा नाम कीर्ति। नमस्कार ब्रह्मचैतन्यम सुखासाइके पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठापरि ज्ञान योगेश्वरा कवि वाल्मीका साइका मान्य ईसा। नमस्कार रामदास अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र जिथे नांद को ज्ञान जया आकरिता महापुण्य। नमस्कार सद्गुरु श्री ज्ञानेश्वर कैलासनाथ शिवचंद्र मौली हरेंद्र माता भ्रुकुटी कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझवीर शंभो मलकोनता लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मातरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पूजन्तं रामरामीति मधुरं मधुराक्षरम् आरभ्य ललिता शाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आपदामहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। राजा प्रभु रामचंद्र भगवान की जय। महावीर हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। रघुपति राघव राजा सीताराम रघुपति राघव
रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव रघुपति राजा पतित पावन सीताराम रघुपति राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम राजा रामचंद्र भगवान की महाराज भगवान की जय जय या श्रीराम कथेमध्ये अवधारित होण्याकरता उपस्थित सर्व भाविक श्रोते साधक तत्वचिंतक कला उपासक नामधारक अधिकारी साधक अशा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो. कोणी कीर्तनकार प्रवचनकार असतील तर त्यांना स्वतंत्र वंदन करतो. माझ्या दोन्ही साथीदारांना स्वतंत्र वंदन करतो. आणि आजच्या कथाभागाला प्रारंभ करण्यापूर्वी आपला जो नेम आहे, नेम सांभाळणं फार आवड असतं बरं का. का आवड असतं नेम सांभाळणं? याचं कारण असं आहे की त्या जीवाची तेवढी तयारी झालेली नसते, म्हणून ते आवड जातं बरं का. आपण किती ठरवतो ना, एकादशी करूयात, एकादशी करूयात, एकादशी करूयात, आणि नेमकं एकादशीच्या आधी 8 दिवस काहीतरी होतं, जरा पित्त वाढले असं वाटतं. आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर म्हणतात काय उपास वगैरे करताय का, काही गरज आहे सगळं काही छान का, आता किती राहिले तुमचे, किती राहिले तुमचे ते आपल्याला विचारतात का. या गोळ्या बऱ्या आहेत. खर तर आदल्या दिवशी आपला चहा जास्त झालेला असतो, त्याची रिएक्शन म्हणून ते असतात. पण आपल्याला वाटतं नको बाबा, आता सांभाळलं पाहिजे. आणि नेमकं उद्या आठवलं, उद्या एकादशी आहे का. अच्छा, मी खरं करायची ठरवली होती, पण काय 8 दिवसापूर्वीच पित्ताचा त्रास झालाय.
मग ते एकादशी म्हटल्यावरती फराळाचं खाणार, त्यात शेंगदाणे आले, दाण्याची आमटी आली, त्या भाकरीमध्ये दाण्याचा कूट, त्याच्यानंतर काय खिचडीमध्ये दाणे, मग ते फार पुन्हा पित्ताचा त्रास होईल, त्यापेक्षा नको. बघा, म्हणजे नुसतं एकादशी करायचं ठरवलंय, अजून केली नाहीच आहे, तर त्याच्या आधीच विघ्न यायला सुरुवात. हे सगळं मनात विघ्न असतं बरं का. शरीराचा भाग त्याच्यात थोडासा असतो, नाही असं नाही. पण मन एव मनुष्याणां कारण बंध मोक्षयोः, शंकराचार्य म्हणाले. हे जे मन आहे ना, ते मन आपल्या बंधनाला किंवा मोक्षाला कारणीभूत आहे. एवढा वेळ समोर बंद पडलेलं तरी घड्याळ होतं, म्हणजे माझी अपेक्षा होती की केव्हा तरी त्याच्यामध्ये संवाद होती. आता काय घड्याळच नाहीये, त्यामुळे काय काळजी करू नका. हे मन जे आहे ते शंकराचार्य म्हणाले, मन एव मनुष्याला कारण बंध मोक्षयोः, बंधनात टाकायला आणि मोक्षाला हे मनच कारणीभूत आहे. आणि म्हणून समर्थांनी जे सगळे उपदेश केलेत ना, ते पहिलं काय म्हणाले, ज्याला उपदेश करायचा असतो ना, त्याला चांगलं म्हणायला लागतं बरं का. लहान बाळाचं आठवून बघा, आपल्या नातवाला नातीला, किती गुणाचा असतो, किती गुणाची असतो असं म्हणायला लागतं. आपल्याला माहिती असतं खरं तर त्याला काय सांगायचंय. आपल्याला सांगायचं असतं कार्ट्या असं वागलात ना, दोन धनकी देईन, पण असं सांगता येत ना, मग तो अजून खोड्या करेल, ती अजून खोड्या करेल. मग त्याच्यापेक्षा तू फार गुणाची आहेस, फार गुणी आहे, तेव्हा मला चांगली मुलं कशी वागतात. तसं समर्थ म्हणाले, तुम्हाला मनाला हे सांगायचंय का, तर पहिलं काय करा, त्याला सज्जन म्हणा. एखाद्याला चांगलं म्हटलं ना की आपलं निम्म काम झालं बरं का. काही लोकांनी ही ऑफर म्हणून घ्यायला हरकत नाही. पटकन बरं आवड असतं बरं का, दुसऱ्याला चांगलं म्हणणं. सगळ्यात आवड आहे तर ते दुसऱ्याला चांगलं म्हणून आपण आरशात बघतो की नाही, तो चेहरा असतो, सगळं तेच असतं बरं का. पण आपल्याला एवढंच वाटतं, आज किती छान दिसतोय मी, कसलं कपाळ छान दिसतोय, काय कसं होतं तसाच आहे. पण चांगलं वाटतं का, कारण आपण ते आपल्या मनाला सांगत असतो, आज छान दिसतोय बरं का, मी आज छान दिसते. आणि मन हेच बंधाला कारणीभूत आहे, मन हेच मोक्षाला कारणीभूत आहे. पण मग हे आज का सांगताय तुम्ही? आज सांगण्याचं कारण असं आहे की काल जो आपण प्रसंग पाहिला त्याच्यामध्ये भरताला त्या पादुका दिल्या, पण त्याच्या आधी रामचंद्रांना जाबाई नावाचे ऋषी आहेत तिथे उपस्थित. त्यांनी एका अर्थी रामचंद्रांचं मन अशा पद्धतीने वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे की राम तू गादीवर बस, तू राज्यावर बस. आस्तिकता आणि नास्तिकता हा जो भाग आहे तो इथे मूळ रामायणात आलेला आहे. ते तर काही आपण सविस्तर बघू शकत नाही, म्हणून हा थोडासा उहापोह केला. प्रत्यक्ष कथा भागाला सुरुवात करण्यापूर्वी
एक श्लोकी रामायणाचा पाठ करू, माझ्या लक्षात आहे. आणि मग आजचा कथा अर्ध्या दिवस सांगतो पाठीमागून. आदौ राम तपोवनाधिगमनम् हत्वा काञ्चनम् वैदेही हरणं जटायुमरणम् सुग्रीव संभाषणम् वादी निर्दलनं समुद्रतरणम् लंकापुरी दाहनम् पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महाभारत हनुमान की जय. जय जय वीर जाबाली नावाचे जे ऋषी आहेत त्यांनी रामचंद्रांच्या समोर नास्तिक मत मांडलेलं आहे की रामा तू जे सांगतोस भरता की तू जाऊन राज्य कर, हे एका अर्थाने बरोबर आहे, पण तू वास्तविक बुद्धिमान आहेस. ज्याला बुद्धी आहे त्याने असा विचार करायला हरकत नाही, म्हणजे त्याला जास्त बुद्धी आहे असं सांगायचं बरं का जाबालीला. काय की एखाद्या शिकलेल्या माणसानं अशिक्षित माणसाप्रमाणे अर्थशून्य विचार कधीही मनामध्ये आणू नये. म्हणजे काय तर ज्यांनी वचन दिलं तो गेला, तेव्हा ते वचन आता तू पाळलं पाहिजे असं काही नाही. तू जे म्हणतोस ना याचं कारण तुझी देवावरती श्रद्धा नावाचा प्रकार आहे म्हणून तू म्हणतोयस, आस्तिकता म्हणून तू ते म्हणतोयस. पण नास्तिकता जर असती तुझ्या तर तू कसा वागला असतास. म्हणून त्यांनी रामाला तू पदभार ग्रहण कर. आणि रामा कोण कोणाचे आई वडील, मग इथे पुन्हा तत्वज्ञानाचा तो भाग सगळा आलेला आहे की अरे असं कोणी नसतं. तो जीव जन्म घेतो त्याला काही कारण असतं, पण मग तेच आई वडील का, तर ते काही आपल्या हातात नसतं. बरं ते गेल्यावर काही पाळायचं असंही नाही. असं सगळं रामचंद्रांना सांगितलं बरं का. आणि रामचंद्रांनी त्यांची एका अर्थानं काम उघडणी केलेली आहे. आणि मग जाबाली ऋषी म्हणाले की रामा मी तुझी परीक्षा घेत होतो, मी तुला हे का सांगितलं तर परीक्षा या अर्थाने की तू पुन्हा अयोध्येला यावंस हीच आमची इच्छा आहे. म्हणून रामचंद्र मी तुला हे सगळं सांगितलं, पण रामचंद्र म्हणतात की मी आता 14 वर्ष पूर्ण झाल्यावरच अयोध्येमध्ये पुन्हा परत येणार आहे. भरता तू काही काळजी करू नकोस. एकदा मनुष्य देह धारण केला की त्या देहाच्या वाट्याला येणाऱ्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी आपल्यालाच भोगून संपवाव्या. याच्यामध्ये जो काल मी श्लोक सांगितला लक्ष्मणजींच्या मुखामध्ये, सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाति इति बुद्धिरेषा अहम करोमि इति वृथाभिमानः स्वकर्मसूत्रे ग्रथितो हि लोकाः. तेच प्रभू रामचंद्र भरताला सांगतायत, भरता दोष ना कुणाचा पराधीना आहे जगती पुत्र मानवाचा. साहेबकडून आपण हे छान पद ऐकूयात आणि
त्याच्यानंतर आज आपल्याला म्हणजे मॅरेथॉनच करायची बरं का. उद्या आपल्याला राज्याभिषेक करायचा आहे, लक्षात आहे ना. बंधुये बनात
झाले बंधुये मनात अंतर्ज्ञानाले काही जरी अकस्मात मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्या पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणा कुणाचा जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःखमुक्त जगरागारे जीवनात वर्धमान ते चाले मायरे क्षयाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणा कुणाचा दोन कोंडक्यांची होते सागरात भेट दोन कोंडक्यांची होते सागरात भेट एक लाट थोडी लोका नाही गाठ क्षणिक देविया हे काळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणा कुणाचा नको आसू काळू आता सरोजनास नको आसू काळू आता सरोजनास तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास अयोध्येत होतो राजा रंगमी बनीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणा कुणाचा नको आग्रहाने मनसी परत पुसर्थ नको आग्रहाने मनसी परत पुसर्थ विद्वचन पाळून दोहे रे कवच धारण करिता वेद कापसा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दूषणा कुणाचा संपल्या विनाही वर्षे
संपल्या पिताही वर्षे दशोत्तरी अयोध्येस नाही सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार दूत एक स्वामी आता राज्य संपदेचा पराधीन आहे जगती प्रेम भाव तुमचा माझ्या चालता मनात पुन्हा गाये कोणी दूर यावनात प्रेम भाव तुमचा माझ्या चालता मान वाढवी लोभी अयोध्यापुरी पराधीन आहे जगती रुद्रमानवासा भूषणा पुराता पराधीन आहे जगती रुद्रमानवासा भूषणा पुराता भूषणा पुराता भूषणा पुराता साईलाज या पदाकरता सवयीला गेलेले नाही पडता त्याला खर तर सवाई गंधर्व ऐकायला जायचं होतं आणि आज कौशिकी तर गेली पण तो मला की आता 2 दिवस नको चुकवायला त्यालाही रुखरुख वाटली प्रभू रामचंद्रांनी सांगितले की तुम्ही परत कुणीही इथे येऊ नका पण त्यांनी लक्ष्मणाला जे कारण सांगितलं ते कारण असं आहे की लक्ष्मण या आश्रमामध्ये या कुटीमध्ये माझ्या 3ही माता येऊन गेलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण जर इथे राहिलो तर मला पुन्हा त्यांचीच आठवण येईल म्हणून आपण इथे राहायला नको आपण जागा बदलूया आणि म्हणून राम लक्ष्मण आणि जानकी देवी त्या ठिकाणाहून निघाल्या मध्ये त्यांना अतुल ऋषींचा आश्रम लागला आणि अतुल ऋषींनी आणि अनसूया मातेला जानकी देवींना बरंच काय 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 गोष्टी सांगितल्या दिल्या तिला काही गोष्टी बरोबर दिल्या काही वस्त्र दिले आणि त्याच्यानंतर यांना दंडकारण्य लागला त्या अरण्यामध्ये मग हे अरण्य कोणाचं आहे ही कथा त्यांना अतिवृष्टीने सांगितली दंडक नावाचा एक अत्यंत पराक्रमी राजा होता असे सांगतात पण राजा
हा नम्र असायला हवा. परंतु हा जो दंडक होता त्याला त्याच्या सामर्थ्याचा अत्यंत गर्व होता आणि त्यामुळे तो काय करायचा तर प्रजेचा अपमान करायचा. आपल्या राज्यामध्ये जर कोणी ऋषी आले तर त्यांचा अपमान करायचा. त्यांनी त्याच्या राज्यामध्ये एक नियम काढला होता की जर मी एखाद्या रस्त्याने चालू असेल तर माझ्या समोरच्या बाजूने कोणी आला तर त्याने मला वाकून अत्यंत नम्रपणे नमस्कार केला पाहिजे. मी एखाद्या रस्त्याने चालू असेल आणि ऋषी जर त्या रस्त्याने येत असतील तर ऋषींना नमस्कार न करता त्या माणसाला मला नमस्कार करावा. कारण राजा प्रत्यक्ष विष्णूंचा अवतार मानलेला मी पालक आहे या सगळ्याचा. पण या त्याच्या नियमामुळे एक दिवस शृंग नावाचे ऋषी आहेत. ते ऋषी या राजरस्त्यावरून स्नानानंतर चालले होते आणि समोर राजा येत होते. ऋषी नामस्मरणामध्ये होते आणि समोर राजा आलेला त्यांना कळलं नाही. परंतु राजाला हा आपला अपमान वाटला आणि तो ऋषींना त्यांनी बोलायला सुरुवात केली. तो ऋषींना म्हणाला की माझ्या राज्यामध्ये असा नियम आहे की समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मला नमस्कार करावा. तुम्ही जर एक साधे ऋषी आहात, तुम्हाला हे सगळे ऋषींचे आश्रम आहेत हे राजाश्रयावरती चालतात, तर तुमचा जो आश्रम आहे तो माझ्या देणगीवरती चालतो, तेव्हा तुम्हाला हे साधं माहिती नव्हतं. मी दिलेल्या अन्नावर तुम्ही जगताय आणि तुम्ही मलाच नमस्कार करत नाही. तेव्हा ऋषींना त्याचा राग आला आणि ऋषी म्हणतात राजा तुला माहिती का मी कोण आहे? मी महापराक्रमी चवन ऋषी आहे त्यांचा पुत्र आहे. माझ्या तपाचं सामर्थ्य काय आहे हे तुला माहिती नाही राजा, असं ऋषी म्हणाले. आणि राजानं काय केलं, ऋषी आपल्याला प्रत्युत्तर करताय म्हणजे त्याचा अहंकार तिथे दुखावला गेला आणि म्हणून त्याच्याबरोबर जे सेवक होते त्या सेवकाच्या हातातून त्यांनी एक चाबूक जो होता तो हिसकावला आणि त्याचा फटका ऋषींना मारला. फटका मारला आणि शृंगी ऋषींनी त्याला शाप दिला. राजा तू माझ्यासारख्या तपस्व्याचा अपमान करतोयस तेव्हा तुझं संपूर्ण राज्य तुझ्या सकट जळून जाईल असा शाप दिला आणि भरा 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 ते सगळं पेट घ्यायला सुरुवात झाली. ते सगळं राज्य जळून गेलेलं आहे. तो राजाही त्या अग्नीमध्ये जळून गेला आणि आता तो जो जळून गेलेला प्रदेश आहे हे त्या दंडक राजाचं राज्य आहे म्हणून त्या वनाला दंडक अरण्य असं नाव आहे. पुढे अगस्त्य ऋषी जे त्यांनी त्या ठिकाणी ते सगळं जळून गेल्यानंतर अगस्त्य ऋषींनी काय केलं तर तो जो सगळा नापीक प्रदेश झालेला होता. असा उल्लेख आहे की अगस्त्य ऋषी स्वतः त्या ठिकाणी त्यांनी कुदळ आणि पावडं घेऊन खड्डे खणले आपल्या शिष्यांना मदतीला घेऊन आणि त्यांनी तिथे वन उभं केलेले आपल्या सामर्थ्याने प्रत्यक्ष स्वतः कष्ट घेतले म्हणून त्या ठिकाणी ते वन तयार झालं. पण जरी अगस्त्य ऋषींनी ते वन तयार केलं असलं तरी अगस्त्यांनी स्वतःकडे कोणताही मोठापणा घेतलेला नाही. त्या वनाला सुद्धा त्या दंडक राजाचं त्यांनी नाव दिलेले. अशा काही अगस्त्यांच्या कथा श्री रामांना सांगितल्या आणि मग श्रीरामांनी जेव्हा त्यांना अगस्त्य ऋषींचा आश्रम लागला तेव्हा अगस्त्य ऋषींकडून सुद्धा काही
दिव्य अस्त्राची प्राप्ती करून घेतली आहे. असं सांगतात की अगस्त्य ऋषींनी श्रीरामांना सांगितलं होतं की रामा, तुझ्याकडून जेव्हा ज्या दिवशी रावण वध होईल त्या दिवशी मी त्या ठिकाणी उपस्थित असेल. आणि अगस्त्य ऋषी प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित आहे त्या वेळेला. त्यानंतर रामचंद्र अगस्त्यांच्या आश्रमातून पुढे पंचवटीकडे आले. नाशिकच्या जवळचा जो सगळा भाग आहे तिथे तो पंचवटीचा प्रदेश सांगितलेला आहे. तिथे एक कुटी उभी केली. पुन्हा श्रीरामांनी त्यांची त्या कुटीची वास्तू शांत केल्याचं उल्लेख आहे. आणि अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी वास करतायत. पंचवटीमध्ये सुद्धा रामांना त्यांचा सहवास लागतो. आणि बऱ्यापैकी वर्ष लोटलेली आहेत. आणि एक दिवस असा प्रसंग घडला की श्रीराम, श्री लक्ष्मण आणि जानकी देवी आपल्या कुटीच्या बाहेर बसलेले आहेत पंचवटीमध्ये. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी शूर्पणखा आली. तिनं पाहिलं दोन वीर आहेत, क्षत्रिय आहेत, त्यांच्या पुन्हा कशा पद्धतीचं आहे, व्यायामाचं शरीर आहे, दिसायला सुंदर आहे. तेव्हा तिने विचार केला, या दोघांपैकी एकाशी आपला विवाह झाला तर आपण अत्यंत सुखात राहू. वैवाहिक सुख उपभोगणं झालं म्हणतात ते आपल्याला सहज प्राप्त होईल. म्हणून तिनं आपलं राक्षसी रूप बदललं, पालटलं आणि सुंदर रूप धारण केलं. हे सगळे मायावी विद्या शिकलेले आहेत, त्यामुळे यांना रूप पालटणं हा प्रकार जमतो. आणि हे प्रत्यक्षात रूप पालटतात. मला काय म्हणायचंय तुम्हाला कळलं? तिनं रूप पालटलं, अत्यंत सुंदर झाली. आणि श्रीरामांच्या जवळ येऊन उभी राहिली. आणि श्रीरामांना म्हणते की तुम्ही कोणीतरी तुमच्या बाह्य लक्षणांवरून एखादे राजपुत्र वाटतात, तेव्हा मला सांगा तुम्ही असा तापसाचा वेश का धारण केलाय, वल्कर का घातली, जटा का बांधल्या, गळ्यामध्ये रुद्राक्षमाला का घातल्या, वास्तविक तुम्ही राजपुत्र वाटता. आणि मला सांगा या राक्षस राज्यात तुम्ही का? हा सगळा रामाचा प्रवेश सुरू झालेला आहे. शूर्पणखेला तो सांभाळायला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही या राज्यात कुठून आलात ते सगळी माहिती विचारली. रामचंद्र इतके साधे आहेत ना, त्यांनी सांगितलंय कसं, मी कोण आहे म्हणाले, मी अयोध्यापती दशरथांचा ज्येष्ठ पुत्र आहे राम. आणि तो पलीकडे बसलाय ना तिकडे, तो माझा धाकटा भाऊ आहे. आणि ही माझ्या जवळ जी बसलेली आहे ती माझी पत्नी आहे सीता. दशरथ राजांच्या आज्ञेनुसार, आई वडिलांच्या इच्छेनुसार मी 14 वर्ष या ठिकाणी वनवासामध्ये राहायला आलेलो. बरं मला सांग, तू कोण आहेस, तुझा परिचय काय? तेव्हा ती म्हणते मी लंका ही होती रावण आहे, त्याची बहीण शूर्पणखा आहे. हा जो सगळा प्रदेश आहे हा रावणानं मला सांभाळायला म्हणून दिलाय. खरं आणि दूषण हे जे आहे ते माझे सहाय्यक आहेत. काही ठिकाणी रावणाचे बंधू सांगितले त्यांना, हे माझे सहाय्यक आहेत. आम्ही सगळे ह्या अरण्यामध्ये राहतो. आणि रामाने एवढं खरं सांगितल्यावरती ती पण म्हणाली, मी खरं तर मायावी आहे, पण तुमचं हे सुंदर रूप पाहून मला असं वाटतं की तुमच्याशी विवाह करावा. तुमच्या शेजारी जी बसली आहे ना ती काही तुम्हाला शोधणारी नाही. तेव्हा रामचंद्राला
रामचंद्र म्हणतात शूर्पणखेला, अगं माझा विवाह झालाय आणि ही माझी पत्नी अत्यंत प्रिय आहे मला, तेव्हा तू असं कर, हा जो माझा लहान भाऊ आहे, राम म्हणतात बरं का की तू त्याच्याशी लग्न कर. याच कारण काय, रामांना लक्षात बरोबर का ती काय म्हणाली, तिचा कावेबाज. तेव्हा राम इथे असं म्हटले की त्याचं लग्न झालेलं नाही, तेव्हा तू त्याच्याशी लग्न कर, तो तुला सुखात ठेवेल. ती गेली लक्ष्मणांकडे. लक्ष्मणांना सांगितलं मी अशी अशी आहे, माझ्याशी तुम्ही लग्न करा. लक्ष्मण म्हणाला, अगं माझ्याशी लग्न करून तुला काय फायदा, हे राक्षस असतात ना, ते फक्त फायद्याचे बघतात बरं का. म्हणजे सत्तेत असले तरी मंत्रीपद पाहिजे, निवडून आल्यानंतर काही इकडचे तिकडे गेले तरी मंत्रीपद पाहिजे. तर मी निवडून आलोय, माझ्या वयाचा काहीतरी विचार करा म्हणून तरी मंत्रीपद पाहिजे. ही वृत्ती आहे, ही वृत्ती आहे. काही करून 4 लोकांनी मला सारखं हाजी हाजीर केलं पाहिजे. काय धाक असतो बरं काय यांचा, त्याची चटक लागते बरं का, म्हणून सुटत नाही. सारखे बेल मारली ना की 2 जण येतात, काय पाहिजे साहेब. आणि लक्ष्मण म्हणाला, माझ्याशी लग्न करून तुला काय मिळणार, मी रामाचा दास आहे. तू जर माझ्याशी विवाह केलास तर तुला त्याची दासी म्हणून राहणार, तुला दासी व्हायचंय का साम्राज्य व्हायचंय. ती म्हणली नाही मला साम्राज्यच व्हायचंय. मग म्हणाले माझ्याकडे मी त्याच्याकडे जातो. राम काही ऐकत असं म्हणून शूर्पणखा संतापली आणि तिने भयंकर रूप धारण केलं आणि ती म्हणाली, तुझा असं म्हणणं आहे ना की तुझा विवाह झालाय, हा मी तुझ्या पत्नीला खाऊन टाकते. हे मॅन इटर्स आहेत, मानव खाणारे असे राक्षस आहेत हे सगळे. आणि त्यावेळेला लक्ष्मणाने आपल्या तलवारीने हिला विद्रूप केलं, नाक कान कापला असा उल्लेख आहे. आणि त्याच वेळेला तिनं जाऊन खरं आणि दूषणाला हे सांगितलं, तेव्हा खरं दूषणाने यांच्यावरती हल्ला झाला, या दोघांनाही संपवलं. आणि ही थेट गेली आहे ते रावणाकडे. कथेचं एक बरं असतं की नाही, केवढ्या पटापटा पुढे जातो. 12 वर्षे संपली बरं का. आणि रावणा म्हणजे सूर हे त्याचा लंकापती. अरे काय इथे बसलाय म्हणाले, रावणा आपल्या राज्यामध्ये जे काही चालले नाही याची खबर दिली आहे का तुला, तू काय करायला पाहिजेस. वास्तविक मी ज्या राज्यात तुझी प्रतिनिधी म्हणून काम करते तिथे माझीच निर्वंचना झाली आहे आणि कोणी केली आहे, त्या अयोध्येच्या 2 राजपुत्रांनी. रावणा तुला सांगते, त्याची जी पत्नी आहे ना ती जगामध्ये सर्वात सुंदर बघा दिसायला. तेव्हा एक काम कर, तू तिला पळवणार, तिच्याशी विवाह कर, त्या 2 मुलाचा आनंद तुला सहज शक्य. रावणाचं ऐश्वर काय होतं सांगू का. आपण रावणाबद्दल फार बोललो नाहीये, म्हणजे मुद्दामच मी सांगितलं नाहीये, नाहीतर मग उगाचच विलन मोठा करायचा नाही, मग त्याच्याकरता पुन्हा मग हिरो एवढा मोठा होता. एवढ्याकरता मी रावणाबद्दल फार बोललो नाही. पूर्वीच्या काळात संपत्ती कशावरून मोजायचे,
तर ज्याला जेवढ्या अधिक पत्नी, अधिक ज्याचे विवाह अधिक, तेवढा तो अधिक संपत्ती मिळवलेला किंवा असलेला. भगवान गोपाल कृष्णांच्या किती होत्या? 16,108. म्हणजे त्यांचं काय ऐश्वर्य असेल बघा. गोपाल कृष्णांच्या चौपट सांगितलंय. 80 सहस्त्र दया नाही तयात सुंदर मंदोदरी असा उल्लेख आहे मंदोदरीचा. 80,000 स्त्रिया त्यांनी आपल्या राजवाड्यात सांभाळल्या. या 80,000मध्ये मंदोदरी सुंदर आहे अत्यंत. एवढा असून सुद्धा ती शिवपाखा म्हणाली त्याचे 2 युवक आहेत ना, त्यातला जो राम आहे त्याची जी पत्नी आहे ना ती जगात सर्वात सुंदर आहे. रावणाने लगेच माहिती काढली की कोण आहे हा राम, कुठला आहे, काय आहे. कारण त्यानं जो सगळा प्रचंड पराक्रम केला, खरदूषण यांच्याबरोबर 14,000चं सैन्य आहे ते सगळं मारले या दोघांनी असा उल्लेख आहे. आणि रावण म्हणाला या सगळ्या कामामध्ये अजून एक माझा हस्तक आहे जो मला मदत करू शकेल, त्याच्याकडे मला गेलं पाहिजे. आणि म्हणून या सगळ्यांबरोबर रावणाचा एक हस्तक आहे जो पलीकडच्या तीरावरती म्हणजे आपल्या भूमीवरती जो आधीपासून आहे त्याचं नाव आहे मारीच. आपण मारीच आणि सुबाहू पाहिलं, त्यातल्या मारीचाला बाण लागलाय पण तो मृत झालेला नाही. रावण मारीच्याकडे आला आणि त्याला सगळी हकीकत सांगितली आणि मारीच म्हणतोय रावणा तू शहाणा असशील तर तुला एक सांगतो, तू त्या रामाच्या भानगडीत पडू नकोस. त्यानं मला बाण मारला पण त्याला अग्र बसवलेलं नव्हतं तर मी 100 योजना लांब जाऊन पडतो. माझी काय अवस्था झाली हे मला माहिती आहे. तेव्हा रावणा तू त्या भानगडीत पडू नकोस. आणि अजून एक सांगतो की परस्त्रीची अभिलाषा धरणं हे महापाप आहे. ज्याचा काळ जवळ आलाय त्याच्या मनामध्ये अशा गोष्टी येतात. तेव्हा आपलं राज्य उत्तम चाललेलं आहे, तेव्हा तू परस्त्रीची अभिलाषा धरू नकोस. याला तुझा अंतकाळ आणि त्यामुळे सगळं पूर्ण नष्ट होईल. मारीचाने समजावलं पण त्याचा काही परिणाम झाला नाही. रावण म्हणाला मी इथे काही तुझं प्रवचन ऐकायला आलेलो नाहीये. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे ती मी तुला सांगतो, ऐक काय करायचंय. तो म्हणला रावणा मला याच्यात घेऊ नकोस, मला म्हणजे बोलतो रावण. तो म्हणला तुला जर याच्या बाहेर पडायचं असेल तर याला एकच उपाय ते म्हणजे मी तुला आता ठार मारतो. त्यानं विचार केला रावणाकडून ठार होण्यापेक्षा रावणाकडून झालेलं बरं, किमान मुक्ती तरी मिळेल. म्हणून तो रावणाला फॉर झाला. म्हणाला काय कल्पना आहे तुझ्या डोक्यात. रावण म्हणाला की मला असं वाटतंय की तू एका सुवर्ण मृगाचं रूप घ्यावंस आणि सीतेला बोलवावंस, रामाच्या पत्नीला तिला बोलवावंस. आणि जेव्हा रामाची आणि लक्ष्मणाची नजर तुझ्यावर पडेल किंवा सीता त्यांना सांगेल की या मृगाला तुम्ही पकडून आणा, तेव्हा तू धावत 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 लांब जा, त्या दोघांना लांब कर आणि मग मी तिला पडतो. सगळी योजना रावणाने फुलप्रूफ तयारी केली आणि या
माईशान सुवर्ण मृगाचं रूप घेतलं. हा त्या कुटीच्या बाहेर फिरतोय मृग आणि अचानक जानकीचं लक्ष त्या मृगाकडे. तिला आता जवळजवळ 12 वर्ष झाली आहेत वनामध्ये. 12 वर्षाचा कालावधी झालाय असं म्हणले की ह्या 12 वर्षामध्ये असा मृग पाहिलाच नाहीये ज्याची सुवर्ण कांती आहे. काही ठिकाणी त्याला छान पांढरे ठिपके आणि तिनं पाहिलं आणि अचानक तो मृग नाहीसा झाला. तिला वाटलं कदाचित मला भास झाला असेल आणि पुन्हा काही वेळाला ती काम करत असताना पुन्हा तो मृग तिच्या दृष्टीस पडला. तेव्हा ती मनामध्ये विचार करते की मला असं वाटतंय की या मृगाला पकडावं आणि त्याला अयोध्येमध्ये घेऊन जावं, त्याचं पालन पोषण करावं आणि त्याला अयोध्येमध्ये घेऊन जावं. कौशल्या माता आणि भरत यांना तो मृग दाखवावा. त्यांना किती आनंद होईल हा मृग पाहिल्यानंतर. या कल्पनेमध्ये ती आहे आणि तेवढ्यात तो मृग तिच्या जवळ धावत 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 गेला. धावत 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 गेल्यानंतर तिनं श्रीरामांना हात मारली, म्हणाली नाथ माझं आनंद द्यातो, माझा आनंद द्याते हरण अयोध्या नाथा म्हणतोस का. दोन दोन तोडिता फुले सहज पाहिला जाता. तोडिता फुले सहज पाहिला जाता. काढून जातो हरण अयोध्या
दिसतात मंडळी पदचिन्हे सोनेरी दिसतात मंडळी पदचिन्हे सोनेरी घालिले चिन्हया रंभावरती घालिले चिन्हया रंभावरती तोरिसे सुवनी महादेवरा कांता आम्ही जातो आम्ही द्यातो हरिण अयोध्यानाथ. रामचंद्र विचार करताय 12 वर्षात हिने काही आणून द्या असं म्हटलंच नाही. मग तो मुलगा आणून द्यायला पाहिजे. आणि तेवढ्यात त्यांनी लक्ष्मणाला हाक मारली आणि म्हणाले, लक्ष्मणा माझा धनुष्य बाण घेऊन ये, मला त्या मृगाला पकडायला जायचं. तेव्हा लक्ष्मण सांगतोय की दादा मी पूर्वी असं ऐकलंय की हे जे राक्षस आहेत हे वेगवेगळी रूप धारण करतात, तेव्हा कदाचित हा मायावी राक्षस असेल. आता आपण इथून जाणं काही योग्य नाही. पण रामचंद्र म्हणताय की तू म्हणतोस ते जरी खरं असलं तरी जानकीनं मागणी केली आहे तेव्हा मला गेलं पाहिजे, मला ती पूर्ण केली पाहिजे. समजा तो मायावी राक्षस असेल तर मी बाण मारेन आणि त्याला संपूर्ण टाकेल. तू काय काळजी करतोस? आपले 4 बाण घेतले आणि राम त्या दिशेनं धावतायत. किती अंतर गेले माहिती का? हा मृग म्हणजे प्रभू रामचंद्रांची काय शारीरिक तयारी आहे हे मला सांगायचं. ते जे अंतर आहे ना तर ते साधारणपणे अंतर 45 किलोमीटर आहे. म्हणजे सध्याची जी फुल मॅरेथॉन असते आत्ताच्या काळात जोडलं की कसं जरा आपलंच वाटतं, ती 42 किलोमीटरची असते. म्हणजे प्रभू रामचंद्र 42 किलोमीटर सहज जाऊ शकत होते, एवढी त्यांची शारीरिक तयारी होती. आपण इथून स्वारगेट पर्यंत जरी म्हटलं ना, तुमचं नाही मी तरुणांबद्दल बोलतोय बरं का, आमचा साहित्य कुठे राहतो माहितीये का? नृसिंहरावजी तिथून गाडीवर येतो बरं का, टू व्हीलर. काय व्यायाम कितीही न आवडणारी गोष्ट असली ना तरी त्याच्याशिवाय पर्याय नाही. राम त्या मृगाच्या मागे धावले आणि आता आपण रामाचा बाण घालून आपलं सगळं संपणार. पण लक्ष्मणाला सुद्धा तिथून बाहेर काढायचं होतं. म्हणून त्या मृगानं असं सांगतात की प्रभू रामचंद्रांचा आवाज काढला आणि तो मृग म्हणाला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. आणि हा आवाज सीतेच्या कानावरती पडला. सीतेने लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा मला असं वाटतंय की ज्या अर्थी मी लक्ष्मणा धाव हे शब्द ऐकले त्या अर्थी श्रीरामांवर काहीतरी संकट आलेलं असेल, तेव्हा तू जा आणि त्यांना मदत कर. लक्ष्मण म्हणतोय की श्रीरामांवर संकट येईल असं शक्यताच नाही. कोणत्याही संकटाचा सामना करण्याकरता ते एकटे पुष्कळ झाले. तेव्हा लक्ष्मण जात नाही हे पाहिल्यानंतर
जानकी देवी संतापल्या आणि त्या लक्ष्मणांना उलट सुलट बोलल्यात असा उल्लेख आहे. त्या असं म्हणाल्या की लक्ष्मणा, तुला असं वाटतं का की रामाचं काही बरं वाईट झालं तर कदाचित मी तुला वश होईल, पण हे या जन्मात तरी शक्य नाही. आणि असे उद्गार झाल्यावरती लक्ष्मणजींना अत्यंत वाईट वाटलं, अतीव दुःख झालं. आणि म्हणून ते रामाला वाचवण्याकरता म्हणून धनुष्यबाण त्यांनी हातात घेतलं आणि ज्या दिशेला हे गेले होते त्या दिशेला लक्ष्मणजी धावले. लक्ष्मण रेषा जी आपण सिरियलमध्ये पाहिलेली आहे ती वाल्मिकी रामायणात नाही, पण ती म्हणजे त्रेतायुगात लक्ष्मणजींनी सीतेकरता जी लक्ष्मण रेषा मारली असा आपण ज्याचा उल्लेख ऐकतो वाचतो, वास्तविक ती कलियुगामध्ये फार गरजेची आहे. हे रामायण जर तरुणांनी ऐकलं, कॉलेजमधल्या युवकांनी ऐकलं, कॉलेजमधल्या युवतींनी ऐकलं तर लव जिहाद सारखी प्रकल्प होणार नाही. आणि ते संकट फार दूर आहे असं समजू नका. जोपर्यंत आपल्या शेजारच्या दारावरती त्याची टकटक ऐकू येते तोपर्यंत आपल्याला वाटतं की ते फार दूर आहे. तेव्हा या सगळ्या प्रकरणातून ज्यांचा आपला परिचय आहे, ज्यांच्याकडे अशा वयात आलेल्या मुली आहेत, कन्या आहेत, 8वी 9वी 10वी ह्या वयोगटातल्या, तर त्या पालकांनी तरी आवर्जून या गोष्टीची जाणीव करून देणं गरजेचं आहे. आणि मी तर आवर्जून सांगेन की आपण सगळ्यांनी केरळ स्टोरी नावाचा जो सिनेमा आहे तो नक्की पाहावा आणि आपल्याकडच्या तरुण मुलामुलींना तो पाहण्याकरता सांगावा. याचं कारण त्याच्यामध्ये जे भीषण सत्य एवढं मांडलेलं आहे तर ते आपण पाहणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण केरळ स्टोरी, काश्मीर फाईल्स सारखे चित्रपट पाहत नाही आणि प्रत्यक्ष काय अवस्था होती या सगळ्या मध्ये बोललेल्या भगिनींची, तोपर्यंत त्याची दाहकता आपल्याला समजणार. राम प्रचंड दूर गेलेले, लक्ष्मण प्रचंड दूर गेलेले आणि रामाने जो बाण मारला त्या बाणाने खरं तर मागेच पडलेला, ते मृग पडलेलं आहे आणि त्याला आपला मूळ जो राक्षस रूप होतं ते घेतलं आणि राम त्याच्या जवळ गेले. त्यावेळेला त्याला सगळा वृत्तांत सांगितला. पण प्रभू रामचंद्रांना वाटलं की लक्ष्मण त्या ठिकाणी सीतेचं रक्षण करण्याकरता आहे आणि एवढ्या काही क्षणामध्ये लक्ष्मण त्या ठिकाणी आला. लक्ष्मण जसा इथनं बाहेर पडला तसा काही वेळ गेल्यानंतर रावणानं एका संन्यासाचा वेश घेतला होता असं म्हणतात. त्याच्या जटा आणि तो सगळा होताच, दाढी वगैरे लावली आणि भिक्षे करता म्हणून तो त्या ठिकाणी गेला. त्याला विचारलं पाहिल्यावरती की एवढ्या निर्जन वनामध्ये हे अप्सरे तू काय करतेस, तू कोण आहेस, तुझ्याकडे काही असेल तर मला भिक्षा. तेव्हा तिनं आपला परिचय दिला की मी अयोध्यामध्ये दशरथचे आहे, त्यांची सून आहे, मी जनकांची कन्या आहे आणि श्रीरामांची पत्नी आहे. रामांना 14 वर्ष वनवास भोगावा लागला म्हणून मी त्यांच्याबरोबर वनामध्ये आले. काही काम करता माझे यजमान आणि दीर वनामध्ये गेले, ते लवकरच परत येतील, ते येईपर्यंत तुम्ही थांबा, ते आहे की मी तुम्हाला भिक्षा देते. तेव्हा तिनं विचारलं की तुमचा परिचय काय, तुम्ही कोण? तेव्हा तो असं म्हणाला की हे सुंदरी,
हे सर्व जग म्हणजे मनुष्य, प्राणी, देव हे ज्याला घाबरतात तो मी राक्षसांचा राजा रावण आहे. आणि असं म्हणून त्याने तिचा हात धरला आणि आपल्या पुष्पक विमानामध्ये तिला बसवून प्रसाद दिले. ते विमान ज्या वेळेला जात होतं, उडत होतं, सीतेनं प्रतिकार केला. पण रावण आपल्याला पळवून देत असताना सीतेनं त्या पुष्पक विमानातून काही अलंकार खाली टाकले आणि तेच अलंकार पुढे ज्या वेळेला सीता मातोश्रींचा शोध घेण्याकरता म्हणून जी मोहीम सुरू होती त्या मोहिमेमध्ये प्रयुक्त पडले. त्या मोहिमेमध्ये प्रभू रामचंद्रांना ज्यांनी अत्यंत सहकार्य केलं ते सहकार्य पुढे केलं हे श्रवण करण्याकरता आपण उद्या बरोबर 6 वाजता या ठिकाणी येणार. तो खर तर सुंदरकांड जे आहे ना, तर सुंदरकांडाचा पाठ करतात बरं का. फक्त सुंदरकांडाचा पाठ ज्यांना ते शब्द बसले तोंडात तर ते पूर्ण करायला 1.5 ते 2 तास लागतात. तर असं सगळं सुंदरकांड आणि तो सगळा पराक्रम आणि तिथून पुन्हा येऊन उद्याचा राज्याभिषेक एवढा आपल्याला करायचा. पुढच्या वेळेला जेव्हा संधी मिळेल तेव्हा यातली जी मधली कांड आहे ती सविस्तर सांगेल. त्यात पण खूप वेगवेगळ्या कथा आहेत. आपल्याला या मुख्य कथा माहिती असतात म्हणून त्या सांगितल्या आणि पहिल्यांदा कथा आहेत त्या विस्तारानं सांगायला पाहिजे. नाहीतर मग नुसतंच रामायण सुरू झालं आणि संपलं असं नको. तेव्हा उद्या बरोबर 6 वाजता आपण या ठिकाणी एकत्र येऊ. कोमला वाचा आणि त्याच्यानंतर 2 आरती म्हणून. अनेक घाटी तेरा रसाळ कुंडा तेरा राढ़ तेरा प्रस्थपटाड़ी तेरा नृत्य कलामत तेरा प्रबंध सरणी तेरा मनोहर तेरा सावधपण मज तेरा बहुत पाठांतर तेरा रासमणि रे सद्गुण उत्तम गुण मज तेरा
पावन भिक्षा देना दीन दयाला देना अभेद भक्ति देना आत्मनिवेदन देना सद्गुणता मद देना आरोहण देना सज्जन संगति देना अलिप्तपण मद देना ब्रह्मानुभव देना अनन्य सेवा देना मद विण तू मन देना दासमणि मद देना दासमणि मद देना दासमणि मद देना राजा विराज प्रभु राम भगवान जय। मार्गशीर्ष कैलासवासी शैलजा शंकर शैलजा महादेव पेटकर आणि रेंडीदार चंद्रशेखर महादेव महादेव शंकर नारद महाराज कौसल्या माता कौसल्या आनन्या महिमान्य सीता मणिवर भरतान्य माता सज्जनगुणाय धन्य तोमिता जय 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 भगवत्यता नारदी ओवारुतमायता जय जय आय पूर्णयाय देव विक्रमण्डन खण्डन संसार सुरमणि वरविंद जाति सर्वर धन्य तो विवाह प्रेम जय देव जय भारती ओवारुति वर्णायका सप्तानि अवतानि अवतारवती कर्गरभूमंड संभूतवती आर्य ब्रह्मांड राधे त्रिभुवन सर्वजननी सागरधारामणि जय देव वैष्णवंता सेवी प्रसादि गुरुनाथा जय देव तुमने पाहाय करकरणाहरणि धनमामि आगे आगे परमोदय स्वामी रामदा जय देव वैष्णवंता सेवी प्रसादि गुरुनाथा जय देव हरि गोपामि सन्नाम तमेव Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Krishna, Hare Krishna, Hare Hare Ram, Ram Ram, Hare Krishna, Hare Krishna, Hare Radha Bhagwan की जय, महाब्रह्मण की जय, जय जय वीर
भूदेव संतास सदा रमामि सकलमनोगे वैभागवामि सर्वांगी मंगलोरमामि जय जय रघुवीर समर्थ